फक्त संस्थेवर बोलायचं आहे. मी कार्यक्रमाला सुरू व्हायला वेळ असल्यामुळे सगळी पुस्तिका वाचली. मला आश्चर्य वाटलं की एका गावामध्ये एका तालुक्यासाठी इतक्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करणं हा खरंच अचंबित करणारा विषय. काल परवाच स्वामीनारायण पंथाचे प्रमुख घरी आले होते आणि त्यांनी अब्दुल कलामांनी त्यांच्यावर लिहिलेलं, स्वामीनारायण पंथाच्या मुख्य स्वामीजींवर लिहिलेलं पुस्तक मला वाचायला मिळालं. वेळ मिळत नाही, आवडी नाही, त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांमध्ये कधी पुस्तक वाचलं नाही, पण हे मी सलग वाचतोय. त्यात त्यांनी अब्दुल कलामांना असं म्हटलं की ज्या 5 गोष्टी तुझ्या डोळ्यासमोर आहेत त्यात एक 6वी गोष्ट लिही, माणूस घडवणं. आणि हा माणूस घडवण्याचा, माणसाला आनंदी करण्याचा एक प्रयत्न या प्रतिष्ठानच्या वतीने झालेला आहे. मध्यंतरी नरेंद्र मोदीजींच्या बरोबर एका बैठकीत असताना त्यांनी आम्हाला असा एक प्रश्न विचारला की तुम्ही लोकप्रतिनिधी झालेला आहात, तुम्ही ज्या शहरात राहतात त्या शहरातली गरिबी तुम्ही किती वर्षात संपवणार आहात, एकदा आपल्या डायरीमध्ये लिहा आणि त्या दृष्टीने कामाला लागा. मी त्याच रात्री माझ्या डायरीमध्ये म्हणजे काय, माझ्या शहरातली गरिबी संपवणे म्हणजे काय असं थोडंसं लिहून काढलं. मला असं वाटतं की ती गरिबी संपवण्याची त्यांची कल्पना काय मला माहिती नाही, पण मी त्या कल्पनेप्रमाणे जे लिहून काढलं तर ती एकूण एक गोष्ट, ह्या शहरामध्ये, बार्शी शहरामध्ये एकही माणूस उपाशी झोपू नये म्हणून डब्यांची व्यवस्था असेल, या शहरामध्ये पेशंट्स बरोबर असणाऱ्या नातेवाईकांची झोपण्याची व्यवस्था असेल, हे जे जे माणसाला लागतं त्याचा विचार करून या प्रतिष्ठाने केलेले आहे. मला असं वाटतं की मोदींनी जो प्रश्न विचारला तो न विचारता सुद्धा राजा मानेजी आणि त्यांच्या टीमने माझं बार्शी शहर हे येत्या काही वर्षामध्ये मी गरिबी मुक्त करेन असा प्रयत्न जो चालवलाय त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो.